आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीत गैरप्रकार केल्यास आता शाळा व्यवस्थापन कठोर कारवाई. 5 फेब्रुवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. खाजगी अनुदानित शाळांना इशारा, बनावट मान्यता प्रकरणी थेट गुन्हे दाखल होणार. खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आणि वैयक्तिक मान्यता प्रक्रियेत गैरप्रकार करणे आता शाळांना महागात पडणार आहे. शिक्षक नियुक्तीत गैरप्रकार महागात. बनावट कागदपत्रे, चुकीची माहिती सादर करणाऱ्या शाळांवर थेट कारवाई. खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आणि वैयक्तिक मान्यते प्रक्रियेत गैरप्रकार करणे आता शाळांना महागात पडणार आहे. बनावट कागदपत्रे, चुकीची माहिती, मिसरिप्रेझेंटेशन किंवा माहिती दडपून प्रस्ताव सादर करणाऱ्या शाळा व्यवस्थापन आता थेट गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिला आहे. 2012, 2017 आणि 2022 मधील शासन निर्णयानुसार मार्गदर्शक सूचना लागू आहेत. मात्र प्रत्यक्षात अनेक प्रकरणात ह्या नियमाचा पायमल्ली होत असल्याची शासनाच्या निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे नियुक्ती प्रक्रियेत मूळ गैरव्यवहार शाळा व्यवस्थापनाकडून होत असतानाही 3 स्तरावर पडताळणी. कारवाई मात्र कर्मचाऱ्यापुरती किंवा विभागीय अधिकाऱ्यांपर्यंत मर्यादित राहिल्याचे शासनाने स्पष्टपणे नमूद केले आहे. यामुळे शासनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होत मान्यता प्रक्रियेत 3 स्तरावर काटेकोर पडताळणीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये संस्थेचा ठराव, नियुक्ती आदेश आणि प्रत्यक्ष रुजू झाल्याचा अहवाल यासह सर्व प्रशासकीय नोंदी तपासणे आवश्यक असेल. याशिवाय संबंधित शाळेचा प्रत्यक्ष हजेरीपट तसेच संस्थेच्या आणि कार्यालयाच्या आवक नोंदी वहीतील नोंदीची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. भरती प्रक्रियेत संबंधित कालावधीत लागू असलेल्या शासनादेशानुसार आणि नियमानुसार झाली आहे का याची खात्री करणे सक्षम प्राधिकारावर बंधनकारक करण्यात आले आहे. नसल्याचा ठपका ठेवत आता दोषी व्यवस्थापनावर थेट कारवाईचा निर्णय घेतला आहे. यापुढे शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देताना संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांना केवळ निर्णयाचे शिक्षक संघटनाकडून स्वागत. या निर्णयाने शिक्षक संघटनाकडून स्वागत करण्यात येत असून आतापर्यंत अन्यायकारक कारवाईला सामोरे जावे लागलेल्या अनेक शिक्षकांना यामुळे दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिक्षक भरतीतील भ्रष्टाचार, बनावट मान्यतांचे प्रकार आणि व्यवस्थापनाची मनमानी यांना मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो असेही काही शिक्षकांनी सांगितले. कागदपत्रे नव्हे तर तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वैयक्तिक मान्यतेसाठी बनावट कागदपत्रे तयार करणे किंवा सादर करणे हा थेट दाखलपात्र गुन्हा मानला जाणार आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसकर क्लासेसला लगेच सबस्क्राईब करा.